नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 6 ऑगस्ट 2021. आपला विषय आहे विज्ञान, जनरल सायन्स, इयत्ता 7वी, सेमी इंग्रजी. आजच्या सेतू अभ्यासक्रमामध्ये, आजच्या ब्रिज कोर्समध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. आज आपल्या सेतू अभ्यासक्रमाचा 37वा दिवस आणि या 37व्या दिवशी आपल्याला ॲक्टिव्ह शीट 22 बघायची आहे. आत्तापर्यंत आपण 21 ॲक्टिव्हिटी शीट बघितलेले आहे आणि त्यामध्ये बऱ्याच घटकांचा अभ्यास केलेला आहे. तर आता आज आपल्याला जे बघायचं आहे ते आहे लेट्स अंडरस्टँड ट्रान्सपरंट, ओपेक्यू, ट्रान्सल्युसंट मटेरियल्स ऑर ऑब्जेक्ट्स. काय काय बघणार आहे आपण आज? ट्रान्सपरंट, ओपेक्यू, ट्रान्सक्युलंट मटेरियल्स ऑर ऑब्जेक्ट्स. याचा रेफरन्स आहे स्टँडर्ड 6 चॅप्टर 14 लाईट अँड फॉर्मेशन ऑफ शॅडो. आता हे याच्या आधी तुम्हाला माहिती आहे की चॅप्टर 14मधलं 6व्या वर्गातलं जे चॅप्टर 14 आहे लाईट अँड फॉर्मेशन ऑफ शॅडो, त्यातले आपण बरेचसे भाग आधी पाहिलेले आहे. त्यामध्ये आपण ल्युमिनियस ऑब्जेक्ट, नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट, आर्टिफिशियल सोर्स ऑफ लाईट, प्रोपॅगेशन ऑफ लाईट, रिफ्लेक्शन ऑफ लाईट, हे सर्व आपण आत्तापर्यंत पाहिलं. आणि आजच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये आपल्याला काय बघायचं आहे? ट्रान्सपरंट, ओपेक्यू, ट्रान्सक्युलंट मटेरियल्स ऑर ऑब्जेक्ट्स. तर मग याचा जे लर्निंग आउटकम आहे तो लर्निंग आउटकम काय दिलेला आहे? कन्स्ट्रक्ट मॉडेल्स युझिंग मटेरियल्स फ्रॉम सराउंडिंग्स अँड एक्सप्लेन्स देअर वर्किंग. फॉर एक्झाम्पल पिनहोल कॅमेरा, पेरिस्कोप, इलेक्ट्रिक टॉर्च एक्सेट्रा. मग याचं लर्निंग आउटकम काय दिलेलं आहे की कन्स्ट्रक्ट मॉडेल्स, आपल्याला मॉडेल्स कन्स्ट्रक्ट करायचे आहे युझिंग मटेरियल्स. कुठलं मटेरियल्स यूज करायचं आहे? त्याच्यामध्ये आपल्या आजूबाजूला जे मटेरियल्स आहेत ते यूज करायचं आहे आणि त्यांचं वर्किंग आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आहे पिनहोल कॅमेरा आहे, पेरिस्कोप आहे किंवा इलेक्ट्रिक टॉर्च आहे. यासारख्या आपल्या आजूबाजूला असणारे ज्या वस्तू आहेत त्या मॉडेलच्या साहाय्याने आपल्याला त्यांचे जे उपयोग आहेत, त्यांचं जे वर्क आहे ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. तर आता आपण लेट्स टेक अ लुक. पुढे बघूया. टेक ॲन एम्प्टी सिलेंड्रिकल बॉक्स. बघा काय म्हटलेलं आहे. टेक ॲन एम्प्टी सिलेंड्रिकल बॉक्स, रिमूव्ह इट्स कॅप ऑन वन साईड अँड प्लेस अ थिन व्हाईट पेपर ऑन इट्स प्लेस. मेक अ स्मॉल वन ॲट द सेंटर ऑफ द अदर कॅप. Light a candle and hold the box in such a way that the flame of the candle is in front of the hole. Now you will see an upside down or inverted image of the flame on thin paper at other end. बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी तुम्हाला. टेक ॲन एम्प्टी सिलेंड्रिकल बॉक्स. अशा प्रकारे इथे हे बघा आकृतीत दाखवल्याप्रमाणे असा तुम्हाला एम्प्टी सिलेंड्रिकल बॉक्स घ्यायचा आहे. हा बॉक्स कशाचा आहे? हा बॉक्स आहे तुम्ही जे बॅडमिंटन खेळतात तर त्या बॅडमिंटन खेळत असताना त्याचे जे फूल असते, त्याचं शटलकॉक फूल जे असते ते फूल ठेवायचा हा डब्बा आहे. तर अशा प्रकारचा तुम्हाला एखादा एम्प्टी सिलेंड्रिकल बॉक्स घ्यायचा आहे आणि तो एम्प्टी सिलेंड्रिकल बॉक्स घेतल्यानंतर इथे चित्रात दाखवलेला आहे बघा, तुम्हाला दिसत असेलच. तर तो घेतल्यानंतर काय करायचं आहे, त्याचं दोन्ही बाजूला त्याच्या एका बाजूचं त्याचं झाकण काढून टाकायचं आहे. त्याचं जे एक कॅप आहे, रिमूव्ह इट्स कॅप ऑन वन साईड अँड प्लेस अ थिन व्हाईट पेपर ऑन इट्स प्लेस. त्याचं एका साईडची जी इथे आकृतीत दाखवलेलं आहे तुम्हाला, हे बघा इथे त्याला व्हाईट पेपर लावलेला आहे. त्याच्यावर एका बाजूचं त्याचं झाकण रिमूव्ह करून तिथे व्हाईट पेपर लावायचा. आणि त्यानंतर काय करायचं? मेक अ स्मॉल होल ॲट द सेंटर ऑफ द अदर कॅप. आणि दुसरी बाजू जी आहे त्या दुसऱ्या बाजूच्या तिथे काय करायचं तुम्हाला? तिथे एक छिद्र करायचं आहे. तिथे तुम्हाला एक छिद्र करायचं आहे. हे पहा याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसत आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे छिद्र करायचं आहे. अँड लाईट अ कॅन्डल अँड होल्ड द बॉक्स इन सच अ वे दॅट द फ्लेम ऑफ द कॅन्डल इज इन फ्रंट ऑफ द होल. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे ही जी बाजू आहे या बाजूला तुम्हाला इथे आपण पांढरा कागद लावलेला आहे आणि इथे ही जी बाजू आहे
या बाजूला तिथे तुम्हाला त्याच्यावर काय करायचं आहे, छिद्र करायचं आहे. अँड मेक अ स्मॉल होल ॲट द सेंटर ऑफ द अदर कॅप. आणि नंतर इथे लाईट कॅन्डल त्याच्याच सरळ रेषेत, हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल आकृतीमध्ये की याच्याच सरळ रेषेमध्ये तुम्हाला तिथे काय करायची आहे, कॅन्डल लावायची आहे, लाईट अ कॅन्डल अँड होल्ड द बॉक्स इन सच अ वे दॅट द फ्लेम ऑफ द कॅन्डल इज इन फ्रंट ऑफ द होल. म्हणजे त्या छिद्राच्या समोर किंवा त्या छिद्राच्या रांगेमध्येच ती कॅन्डल असेल असं तुम्हाला ते तिथे लावायचं आहे. मग आता तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिसेल, नाऊ यू विल सी अँड अपसाइड डाऊन ऑर इन्व्हर्टेड इमेज ऑफ द फ्लेम ऑन द थिन ऑफ द पेपर ॲट द अदर एंड. हे बघा इथे या दुसऱ्या सेकंड आकृती जी आहे, सेकंड फिगर जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इकडे बघा हा जो आपण त्याला पांढरा कागद लावलेला होता, या पांढऱ्या कागदावर त्या कॅन्डलची इन्व्हर्टेड इमेज याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे. खूप क्लिअर जरी दिसली नाही परंतु आपण ओळखू शकतो की ती त्या मेणबत्तीची उलटी प्रतिमा आहे. इन्व्हर्टेड इमेज आपल्याला त्याच्यामध्ये त्याची दिसत आहे. मग त्याच्यामध्ये काय झालेलं आहे आपल्याला की त्याच्यामध्ये त्याची इन्व्हर्टेड इमेज आपल्याला दिसलेली आहे. त्याच्यानंतर इथे सेकंड हे दाखवलेलं आहे की पिनहोल कॅमेरा दाखवलेला आहे. हे बघा इथे थिन पेपर आणि त्याची कॅप आहे, इथे होल पाडलेला आहे आणि तिथे हा जो कागद लावलेला आहे त्या कागदावर त्याची उलटी प्रतिमा इन्व्हर्टेड इमेज कॅन्डलची. इकडे या रांगेत ती कॅन्डल आहे आणि इथे त्या थिन पेपरवर त्या कॅन्डलची इन्व्हर्टेड इमेज आपल्याला दिसत आहे. ही ॲक्टिव्हिटी सोपी ॲक्टिव्हिटी आहे. तसं जर सिलेंड्रिकल बॉक्स असेल तुमच्या घरी तर तुम्ही करून बघू शकता की त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची उलटी प्रतिमा तुम्हाला दिसेल. काय दिसते, उलटी प्रतिमा त्याची तुम्हाला दिसेल. पुढे बघूया. इन द अबोव पिक्चर. आता खाली इथे बघा, इथे काय दिसत आहे तुम्हाला, 3 खिडक्यांची चित्र दाखवलेली आहे पुढच्या याच्यामध्ये. इन द अबोव पिक्चर फ्रॉम द फर्स्ट विंडो वी कॅन सी अ क्लिअर आउटसाइड व्ह्यू. काय म्हटलेलं आहे की पहिली जी खिडकी आहे, आता या खिडकीतून काय होत आहे, आपल्याला बाहेरचं एकदम क्लिअर दिसत आहे. याच्यामधून पहिली जी खिडकी आहे त्याच्यातून इन द अबोव पिक्चर फ्रॉम द फर्स्ट विंडो वी कॅन सी अ क्लिअर आउटसाइड व्ह्यू फ्रॉम द फर्स्ट विंडो अँड फ्रॉम द सेकंड विंडो. ही सेकंड विंडो, या सेकंड विंडोमधून आउटसाइड व्ह्यू इज नॉट सो क्लिअर. दिसत आहे परंतु फार क्लिअर नाही आहे, फार स्पष्ट नाही आहे. याच्यामधून आपल्याला दिसत आहे पण इतकं क्लिअर दिसत नाही आहे. आणि ही 3 नंबरची खिडकी आहे, याच्यामध्ये आपल्याला बाहेरचा कुठलाही भाग दिसत नाही आहे. बघा पहिल्या याच्यामध्ये काय होतं, पहिल्या खिडकीमध्ये आपल्याला स्पष्ट बाहेरचं जे आउटसाईडचं जे आहे ते स्पष्ट दिसत होतं. दुसऱ्या याच्यामध्ये थोडं म्हणजे असं धुरसट दिसत आहे पण कमी प्रमाणामध्ये दिसत आहे. आणि तिसरी खिडकी जी आहे, या तिसऱ्या याच्यामध्ये काय झालेलं आहे, तिसऱ्या याच्यामध्ये काहीही आपल्याला दिसत नाही आहे, कुठलंही दिसत नाही आहे. म्हणजेच काय झालेलं आहे की in the above picture from the first window we can see a clear outside view. From the second window the outside view is not clear, and from the third window we cannot see anything outside. You notice the difference from looking through the window in the picture. What causes the difference? मग आता हा डिफरन्स का बरं असेल, का बरं हे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे हे दिसत असेल. वेगवेगळं प्रत्येक याच्यामध्ये की पहिल्या खिडकीतून आपल्याला थोडंफार दिसत आहे, दुसऱ्या खिडकीतून आपल्याला काहीही दिसत नाही आहे. फ्रॉम द फर्स्ट विंडो वी कॅन सी द आउट व्ह्यू क्लिअरली. फ्रॉम द सेकंड विंडो द व्ह्यू इज नॉट सो क्लिअर, अँड फ्रॉम थर्ड विंडो वी कॅन नॉट सी एनिथिंग. द डिफरन्स इन द व्ह्यू इज कॉज ड्यू टू द डिफरन्स इन द सरफेसेस ऑफ द विंडोज. तर मग हा काय कॉज असेल, याचं काय कारण असेल, व्हॉट कॉजेस द डिफरन्सेस. द डिफरन्सेस इन द व्ह्यू इज कॉज ड्यू टू द डिफरन्सेस इन सरफेसेस ऑफ विंडोज. त्या विंडोजच्या सरफेस म्हणजे त्या खिडकीचा जो पृष्ठभाग आहे त्याच्यावर असलेल्या डिफरन्समुळे, त्याच्यावर असलेल्या फरकामुळे, म्हणजे त्या थोडक्यात जर आपण असं म्हणू की त्या खिडकीवर असणारी जी काच आहे त्या काचाच्या
तावदानावर असणाऱ्या फरकामुळे आपल्याला त्या बाहेरील त्याचं जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फरक दिसत आहे की खिडकीच्या तावदानाच्या स्वरूपानुसार आपल्याला पलीकडच्या वस्तू दिसतात किंवा दिसत नाही. म्हणजे तो खिडकीचा, जसं तुम्हाला बघा दुकानामध्ये तुम्ही गेले किंवा घरामध्ये सुद्धा आपण असा ग्लास लावलेला असते की बाहेरून जर पाहिलं तर आपल्याला घरातलं दिसत नाही, मात्र आपण घरातून जेव्हा पाहिलं तेव्हा आपल्याला बाहेरचं दिसतं. अशा प्रकारची काच लावलेली असते. म्हणजे अशा प्रकारचे काचाच्या तावदाना, खिडकीचे जे तावदाना आहे त्यानुसार आपल्याला त्याच्यावरून पलीकडच्या वस्तू त्या दिसतात किंवा दिसत नाही. आणि हेच त्याचं कॉज आहे, हेच त्याचं रिझन आहे. द डिफरन्स इन द व्ह्यू इज कॉज ड्यू टू द डिफरंट इन सरफेसेस ऑफ द विंडोज. आता पुढे काय दिलेलं आहे बघा. इन द फर्स्ट विंडो वी कॅन सी क्लिअरली. इन द सेकंड विंडो डिपेंडिंग ऑन द नेचर of the window pane we may or may not see the objects on the other side through it. In the first window we can see clearly, in the second window we can see partially, and in the third window we cannot see the other side. पहिल्या विंडोमध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकलो, क्लिअरली आपल्याला दिसलेलं आहे. सेकंड विंडोला आपल्याला थोडं अंदूक दिसतं आहे, आणि इन द थर्ड विंडो वी कॅन नॉट सी द अदर साईड. मग आता याच्यावरून तुम्हाला याचे 3 प्रकार पडलेले आपल्याला दिसत आहेत. एक म्हणजे ट्रान्सपरंट, ओपेक्यू आणि ट्रान्सल्युसंट. मग आता आपल्याला बघायचं आहे की ट्रान्सपरंट कशाला म्हणतात, ओपेक्यू कशाला म्हणतात आणि ट्रान्सल्युसंट कशाला म्हणतात. तर ट्रान्सपरंट मीन्स द मटेरियल थ्रू विच लाईट पासेस इज सेड टू बी ट्रान्सपरंट. द मटेरियल थ्रू विच लाईट पासेस इज सेड टू बी ट्रान्सपरंट. म्हणजे ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जातो तो पारदर्शक पदार्थ होय. ज्या पदार्थातून प्रकाश लाईट आरपार जातो, द मटेरियल थ्रू विच लाईट पासेस इज सेड टू बी transparent. For example, in the first window we can see on the other side of the window light is passing through the window pane, so it is transparent. म्हणजे पहिल्या विंडोमधून आपल्याला बाहेरचं चित्र स्पष्टपणे दिसलं. म्हणजेच पहिल्या विंडोचा जो पॅन आहे तो कसा आहे, तो ट्रान्सपरंट आहे, आणि तो ट्रान्सपरंट असल्यामुळे आपण त्याच्यामुळे बाहेरचं स्पष्टपणे पाहू शकलो. म्हणजेच द मटेरियल थ्रू विच लाईट पासेस इज सेड टू बी ट्रान्सपरंट. ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जातो तो पारदर्शक पदार्थ होय. त्याच्यानंतर आहे ट्रान्सल्युसंट. द मटेरियल थ्रू विच लाईट पासेस पार्शली इज सेड टू बी ट्रान्सल्युसंट. The material through which light passes partially is said to be translucent. काय म्हटलेलं आहे की ज्या पदार्थातून प्रकाश काही प्रमाणात, थोड्याफार प्रमाणातच जातो त्याला आपण अर्धपारदर्शक असे म्हणतो. ज्या पदार्थातून प्रकाश काही प्रमाणात आरपार जातो. याचं एक्झाम्पल आपल्याला काय देता येईल, सेकंड विंडो. सेकंड विंडोमध्ये काय झालेलं आहे की सेकंड विंडोमध्ये वी कॅन नॉट सी क्लिअरली बट कॅन सी पार्शली. आपण स्पष्टपणे जरी पाहू शकलो नाही तरी आपण पार्शली पाहू शकलेलो आहोत. थोडंफार प्रमाणात अंधुकपणे आपल्याला दिसलेलं आहे. म्हणजेच लाईट कॅन पास थ्रू द विंडो पॅन पार्शली, सो इट इज ट्रान्सल्युसंट. म्हणजे ट्रान्सपरंट मीन्स टोटल, पूर्णपणे आपल्याला द मटेरियल थ्रू विच लाईट पासेस इज सेड टू बी ट्रान्सपरंट, अँड ट्रान्सल्युसंट मीन्स द मटेरियल थ्रू विच लाईट पासेस पार्शली इज सेड टू बी ट्रान्सल्युसंट. आणि आता थर्ड पाहायचं आहे आपल्याला, ओपेक्यू. मग आता ओपेक्यू कशाला म्हणायचं, द मटेरियल थ्रू विच लाईट डज नॉट पास इज सेड टू बी ओपेक्यू. ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जात नाही तो अपारदर्शक पदार्थ होय. ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जात नाही त्याला काय म्हणायचं, ओपेक्यू, अपारदर्शक पदार्थ. फॉर एक्झाम्पल, थर्ड नंबरची जी विंडो आपण पाहिली होती त्या थर्ड नंबरच्या विंडोमध्ये आपल्याला त्याच्यामधून इथे हे बघा प्रकाश याच्यामध्ये आपल्याला आरपार गेलेला नाही. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला बाहेरचं काहीही दिसत नाही, म्हणून आपण याला ओपेक्यू असे म्हणू. सेकंड विंडोमध्ये आपल्याला दिसलेलं आहे. कसं दिसलेलं आहे,
पार्शली दिसलेलं आहे आणि त्यामुळे पार्शली दिसल्यामुळे आपण त्याला काय म्हणू, ट्रान्सल्युसंट. द मटेरियल थ्रू विच लाईट पासेस पार्शली इज सेड टू बी ट्रान्सल्युसंट. आणि फर्स्ट जी विंडो होती त्या फर्स्ट विंडोमधून आपल्याला एकदम क्लिअरली दिसलेलं आहे. म्हणजेच काय, याचाच अर्थ काय, द मटेरियल थ्रू विच लाईट पासेस इज सेड टू बी ट्रान्सपरंट. तर अशा प्रकारे याचे 3 प्रकार आपल्याला दिसत आहेत. एक म्हणजे ट्रान्सपरंट, ट्रान्सल्युसंट अँड ओपेक्यू. आणि त्याच्या डेफिनेशनही पाहिले आपण आता आणि त्याचे एक्झाम्पलसुद्धा पाहिले. तर आता आज एवढा भाग आपण इथे पाहिला आहे. याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही क्वेश्चन्स दिलेले आहे. काय पाहिलं आपण सुरुवातीला आपण पाहिलं की इन्व्हर्टेड इमेज कशाला म्हणायचं, इन्व्हर्टेड इमेज इन पिनहोल कॅमेरा पाहिलेला आहे. त्यानंतर आपण पाहिलं ट्रान्सपरंट, ओपेक्यू अँड ट्रान्सल्युसंट मटेरियल्स अँड ऑब्जेक्ट्स. आता आपण लेट्स प्रॅक्टिसकडे वळूया. आता ट्रान्सपरंट, ओपेक्यू आणि ट्रान्सल्युसंट कशाला म्हणतात हे तुम्हाला कळालं असेल. आपण विंडोजचे एक्झाम्पल देऊन ते एक्सप्लेन केलेलं आहे. तर चला आपण आता याच्यावरचे क्वेश्चन्स बघूया. लेट्स प्रॅक्टिस. क्वेश्चन फर्स्ट, क्लासिफाय द फॉलोइंग ऑब्जेक्ट्स इंटू ट्रान्सपरंट, ओपेक्यू अँड ट्रान्सल्युसंट. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की हे याचं क्लासिफिकेशन करायचं आहे. ट्रान्सपरंट कोणते, ओपेक्यू कोणते आणि ट्रान्सल्युसंट कोणते. तर इथे बघा एक्झाम्पल कुठले कुठले दिले, पीस ऑफ ग्लास, त्याच्यानंतर पेपर, त्याच्यानंतर कलर ग्लास, त्याच्यानंतर ऑइली पेपर, त्याच्यानंतर व्हाईट प्लॅस्टिक, त्याच्यानंतर टी केटली, त्याच्यानंतर आहे नोटबुक, त्याच्यानंतर आहे क्लोथ, वॉटर, वुडन कपबोर्ड, शीट ऑफ नोटबुक, वॉटर बॉटल, वॉल, विंडो ऑफ युअर होम. तर अशा प्रकारे आपल्याला इथे वेगवेगळे दिलेले आहे. तर आता याचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. तर पहिलं आहे पीस ऑफ ग्लास. मग आता पीस ऑफ ग्लास कशात येईल, पीस ऑफ ग्लास म्हणजे काचेचा तुकडा, म्हणजे तो कशात येईल, ट्रान्सपरंटच राहणार आहे. म्हणून ट्रान्सपरंट हा जो कॉलम दिसतोय इथे ट्रान्सपरंट, या ट्रान्सपरंट कॉलममध्ये तुम्हाला इथे काय लिहावं लागेल, पीस ऑफ ग्लास. त्याच्यानंतर आहे पेपर. पेपर कशात येईल, पेपर कशामध्ये येईल, पेपरमधून आपल्याला काहीही दिसणार नाही, म्हणजे पेपर कशामध्ये येईल, ओपेक्यूमध्ये येईल. त्याच्यानंतर आहे कलर ग्लास. कलर ग्लास कशामध्ये येईल, कलर ग्लासमधून आपल्याला काही थोडंफार प्रमाणात दिसेल, म्हणजे ते येईल ट्रान्सल्युसंटमध्ये. त्याच्यानंतर आहे ऑइली पेपर. ऑइली पेपर कशात येईल, ऑइल पेपरसुद्धा ट्रान्सल्युसंटमध्ये येईल. त्याच्यानंतर व्हाईट प्लॅस्टिक आहे. व्हाईट प्लॅस्टिक कशात येईल, व्हाईट प्लॅस्टिक ओपेक्यूमध्ये येईल. त्याच्यानंतर आहे टी केटली. टी केटली कशात येईल, टी केटली येईल ओपेक्यूमध्ये, त्याच्यातून आपल्याला काही दिसणार नाही. त्याच्यानंतर आहे नोटबुक. नोटबुकसुद्धा ओपेक्यूमध्ये येईल. क्लॉथसुद्धा ओपेक्यूमध्ये येईल. वॉटर कशात येईल, वॉटर ट्रान्सपरंटमध्ये येईल, कारण वॉटरमध्ये आपण जरी पाहिले तरी आपली इमेजसुद्धा आपल्याला क्लिअरली दिसते, म्हणजेच वॉटर हे कसं आहे, ट्रान्सपरंट आहे. त्याच्यानंतर आहे वुडन कपबर्ड. वुडन कपबर्ड कशात येईल, ओपेक्यू. वुडन कपबर्ड ओपेक्यूमध्ये येईल. त्यानंतर शीट ऑफ नोटबुक. शीट ऑफ नोटबुकसुद्धा ओपेक्यूमध्ये येईल. वॉटर बॉटल कशामध्ये येईल, वॉटर बॉटल ट्रान्सल्युसंटमध्ये सुद्धा येऊ शकते. आता ती कशी आहे त्याच्यावर डिपेंड आहे ते. वॉल ओपेक्यूमध्ये येईल. अँड विंडो ऑफ युअर होम, तुमच्या घराची खिडकी कशी आहे, ट्रान्सपरंट आहे, ओपेक्यू आहे की ट्रान्सल्युसंट आहे, ते तुम्हालाच माहीत असणार आहे. त्यामुळे ते कशात येते ते तुम्हाला माहिती आहे. तर अशा प्रकारे इथे याचं क्लासिफिकेशन करायचं आहे 3 याच्यामध्ये, ट्रान्सपरंट, ओपेक्यू आणि ट्रान्सल्युसंट. त्याच्यानंतर सेकंड आहे टेल मी विथ हुम आय कॅन मॅच. मी कशासोबत मॅच होऊ शकतो ते सांगायचं आहे. ग्रुप ए दिलेला आहे, ग्रुप बी दिलेला आहे. ग्रुप एमध्ये आहे मिरर, फायरफ्लाय, पिनहोल कॅमेरा अँड मून. इकडे ग्रुप बीमध्ये आहे नॉन ल्युमिनियस, इन्व्हर्टेड इमेज, रिफ्लेक्शन अँड ल्युमिनियस. मग आता मिरर म्हणजे काय येईल, रिफ्लेक्शन. फायरफ्लाय ल्युमिनियस, पिनहोल कॅमेरा इन्व्हर्टेड इमेज आणि मून मीन्स नॉन ल्युमिनियस. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे
List the things in your daily life which we use as a transparent, opaque and translucent. Write it in your notebook. काय म्हटलेलं आहे की लिस्ट द थिंग्स इन युअर डेली लाईफ विच वी यूज ॲज अ ट्रान्सपरंट, ओपेक्यू अँड ट्रान्सल्युसंट. राईट इट इन युअर नोटबुक. की तुम्हाला तुमच्या दैनंदिन रोजच्या ज्या वस्तू आहे ज्या तुम्ही यूज करता त्याची लिस्ट करायची आहे आणि त्यामध्ये कुठल्या वस्तू ट्रान्सपरंट आहे, कुठल्या ओपेक्यू आहे आणि कुठल्या ट्रान्सल्युसंट आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं क्लासिफिकेशन करायचं आहे. पहिल्यांदा त्याची लिस्ट करायची, जशी इथे वर तुम्हाला क्वेश्चनमध्ये लिस्ट दिलेली आहे तशी त्याची लिस्ट करायची आणि नंतर मग त्याचं त्या 3 याच्यामध्ये डिवायडेशन करायचं, क्लासिफिकेशन करायचं की कुठली वस्तू, कुठली थिंग्स ट्रान्सपरंट आहे, कुठली ओपेक्यू आहे आणि कुठली ट्रान्सल्युसंट आहे. तर इथे आपला संपलेला आहे आजची ॲक्टिव्हिटी शीट आणि अतिशय सोपं आहे. 2-3 प्रश्न तुम्हाला दिलेले आहे. वरती मला वाटते 1 की 2 प्रश्न आलेले आहे शिकवत असताना. तर सर्वांनी प्रश्नाची उत्तरं आपल्या वहीमध्ये लिहायची आहे. प्रश्नाची उत्तरं लिहिताना काही अडचण आल्यास पुन्हा व्हिडिओ बघा, चॅप्टर वाचा. चॅप्टर क्लास 6 क्लास 6 चॅप्टर नंबर 14. चॅप्टर नंबर 14 लाईट अँड फॉर्मेशन ऑफ शॅडोज. आणि त्यावरून याची प्रश्नाची उत्तरं तुम्हाला सर्वांना आपापल्या वहीमध्ये लिहायची आहे. आणि उत्तरं लिहित असताना काही अडचण आल्यास पुन्हा व्हिडिओ बघा किंवा पुन्हा चॅप्टर वाचा. आजचा भाग अतिशय सोपा होता. ट्रान्सपरंट, ओपेक्यू आणि ट्रान्सल्युसंट कशाला म्हणतात ते आपण पाहिलं. त्याचप्रमाणे इन्व्हर्टेड इमेज, एखाद्या वस्तूची इन्व्हर्टेड इमेज कशी तयार होते, पिनहोल कॅमेरामध्ये इन्व्हर्टेड इमेज कशी तयार होते ते सुद्धा आज आपण पाहिलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो आता आपण इथेच थांबूया. उद्या पण पुन्हा भेटूया. ठीक आहे. ओके. थँक्यू.